हॅलो बच्चे पार्टी, कसे आहात सगळेजण? स्वागत आहे तुमच्या सर्वांचं परत एकदा आपल्या JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती. तर आपली JS विद्यालयाच्या युट्यूब चॅनलवरती नवोदय सिरीज सुरू आहे. नाव फक्त नवोदय सिरीज आहे, पण ज्याच्यामध्ये आपण नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूल या ज्या पण स्पर्धा परीक्षा आहेत, या सगळ्या स्पर्धा परीक्षांचं गणित कम्प्लीट करत आहोत. माहिती आहे ना? माहिती आहे सर्वांना. आणि खूप सारे आपले धडे झालेले पण आहेत, ज्याला की आपण इंग्लिशमध्ये चॅप्टर म्हणतो. खूप सारे चॅप्टर आपले कम्प्लीट पण झाले आहेत. आज आपल्याला नवीन चॅप्टर सुरू करायचा आहे आणि हा चॅप्टर तुम्हाला कोणत्याही हा चॅप्टर तुम्हाला कोणत्याही पुस्तकामध्ये किंवा नवोदय, स्कॉलरशिप, सैनिक स्कूलचे जे पुस्तक आहेत, टेक्स्टबुक, त्याच्यामध्ये कुठं आढळणार नाही. का आढळणार नाही? कारण हा चॅप्टर एकदम बेसिक लेवलचा चॅप्टर आहे. जसं की आपण मूलभूत गणित पाहिलं होतं, जे की जनरली कोणत्या पुस्तकात नसते, पण बेसिक गोष्ट असते. तसं हा चॅप्टर पण बेसिक आहे. याच्यावर आधारित प्रत्येक म्हणजे खूप साऱ्या दुसऱ्या चॅप्टर्स मध्ये याच्यावर आधारित गणित मिळतील, पण हा चॅप्टर कुठे मिळणार नाही. ठीक आहे. आज माझा आवाज थोडा वेगळा येईल, शब्द थोडे वेगळे येतील, कारण ऑलरेडी तोंडात आलंय खूप जास्तीचं, त्यामुळे ऍडजस्ट करून घ्या. सुरू करायचं, काही प्रॉब्लेम नाही. काही झालं तरी आपल्याला लेक्चर थांबवायचे नाहीत, कंटिन्यू लेक्चर शूट करायचे आहेत, कंटिन्यू अभ्यास करायचा आहे. मी लेक्चर शूट करायलो, तुम्ही पण कंटिन्यू अभ्यास करा. चालतंय? चला, तर आजच्या आपल्या चॅप्टरचं नाव काय आहे माहितीये? कोणाला नाव काय? आज आपल्याला शिकायचं आहे समीकरण. कोणाकोणाला माहिती समीकरण काय असतं? हात वर करा. इक्वेशन. कोणाकोणाला माहिती इक्वेशन? शाबास. 4-5 जणांना माहिती इक्वेशन काय आहे. ठीक आहे. तो इक्वेशन तुम्ही इकडे तिकडे कुठेतरी बघितला असेल. आपल्याला एकाच आजच्याच लेक्चर मध्ये सगळं संपून टाकायचे, एकाच लेक्चर मध्ये. कारण काही मोठा टॉपिक नाही, याच्यावर आधारित डायरेक्टली प्रश्न भेटत नाहीत, दुसऱ्या प्रश्नांमध्ये मिक्स असते. ठीक आहे. चला मग सुरू करू आपण. मराठीमध्ये त्याला म्हणतात समीकरण. याच्या सोबतचा निळा पेन कुठे आहे आर्यन? चला सुरू करू आपण. चला आपण सुरू करू. समीकरण टाका. धड्याचं नाव आहे आपल्या समीकरण. आणि त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात इक्वेशन. समीकरण किंवा इक्वेशन्स काही म्हणू शकतात. सुरू करूया आपण. लवकर सर्व नोट डाऊन करून घ्या. तुम्ही पण जे पण ऑनलाईन लेक्चर पाहत आहात, एका शांत ठिकाणी जा, अशा ठिकाणी जा जिथं डिस्टर्बन्स नाही, आणि मगच लेक्चर पहा. समीकरण टाकलं सर्वांनी लेकरांनो? चिल्ले पिल्ले सर्वांनी टाकलं? ओके. आता समीकरण काय ऐकून घ्या. सगळ्यात अगोदर तुम्हाला समीकरणाला समजायचं आहे तराजू. काय समजायचंय? तराजू. बॅलन्स. बॅलन्स कोणाकोणाला माहितीये? बाजारामध्ये तराजू पाहिले कोणी कोणी? एक मावशी असतात, आपण म्हणतो मावशी मला 2 किलो भाजी द्या. मावशी एका साईडला 2 किलो भाजी ठेवतात आणि एका साईडला काय ठेवतात? वजन ठेवतात. बरोबर आहे का नाही? आणि जेव्हा ते तराजू बॅलन्स होतं, बॅलन्स म्हणजे काय? समतोल येतं. त्याचा समतोल खालीवरी नाही होत, समतोल येतं. दोन्ही लेवल कशा येतात? सेम. तेव्हा आपण म्हणतो मावशीने मला 2 किलो भाजी दिली. बरोबर आहे. आणि थोडं जर आपलं भाजीचं तराजू वर झालं, आपण मावशी भाजी टाका अजून भाजी टाका. बरोबर आहे का नाही? आपण कमी भाजी घेतो का? नाही. आणि आपला तराजूचा लेवल थोडे खाली गेला, आपल्याला मावशी द्या थोडी जास्त भाजी द्या, मला थोडी जास्त भाजी द्या. वाटतंय आपल्याला? बिलकुल वाटत. मग ते जे तुम्ही तराजू बघितलंय, इक्वेशन समीकरण त्याच प्रकारचं तराजू. कसं सर आम्हाला सांगा? सांगतो, काळजी करू नका. अगोदर इक्वेशन मध्ये काय काय गोष्टी असतात त्याची ओळख करून घेऊ. जसं की आपण फ्रॅक्शन मध्ये, अपूर्णांकामध्ये वेगवेगळ्या गोष्टींची ओळख करून घेतली होती. बरोबर आहे. खालच्या गोष्टीला म्हणतात छेद, वरच्या गोष्टीला म्हणतात अंश. घेतली होती ओळख करून. तसं एकदा आपण ओळख करून घेऊ. चालतंय? माझ्याकडे लक्ष देणार आहे सगळे माझ्याकडे लक्ष देणार आहे. आता इक्वेशन मध्ये ऐका रे पिल्लांनो, इक्वेशन समीकरणामध्ये तुम्हाला 2 गोष्टी मिळणार आहेत. एक तर तुम्हाला मिळणार आहेत नंबर्स. काय मिळणार आहेत? नंबर्स. जनरली इक्वेशन मध्ये जे पण नंबर्स येतात, लिहू नका, समजून घ्या. जे पण नंबर्स येतात त्याला आपण संख्या म्हणतो. बरोबर आहे. इक्वेशन मध्ये जे पण नंबर येतात त्याला इक्वेशनच्या भाषेमध्ये म्हणतात कोफिशियंट. काय म्हणतात? कोफिशियंट. तुम्ही नाही जरी लक्षात ठेवलं तरी चालेल, ठेवलं तर खूप छान, कारण हे तुम्हाला कुठं नवोदयमध्ये येणार नाही, पण 8, 7 येऊ शकते क्लासमध्ये, सिलेबसमध्ये. त्यामुळे आता जर लक्षात ठेवायला लागला तुम्ही तर भारी का नाही? त्यामुळे लक्षात ठेवा नंबर्स येणार. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला येणार आहेत लेटर्स. काय येणार आहेत? लेटर्स. लेटर्स म्हणजे काय? अक्षरे. काय येणार आहेत?
अक्षरे, अल्फाबेट माहितीत ना, एबीसीडी त्याचे लेटर्स, आणि त्याला म्हणतात व्हेरिएबल. काय म्हणतात त्याला? व्हेरिएबल. शब्बास. चालतंय. कसं सर आम्हाला सांगा, एक एक्झाम्पल देतो. जसं की बघा 3x इज इक्वल टू 2. 3 प्लस y इज इक्वल टू 5. अजून एक्झाम्पल खूप सारे आहेत आपल्याकडे, काळजी करू नका. 7 प्लस 9 इज इक्वल टू 4. सर हे काय? x. कसं पण इक्वेशन बनवू शकते. मग आता बघा, हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये इथं काय आलंय? लेटर. इथं काय आलाय? नंबर. इथं काय आलंय? लेटर. इथं काय आलाय? नंबर. इथं काय आलंय? लेटर. मग आता सर ह्यांना कसं ओळखायचं? मी सांगतो ना. जिथं जिथं लेटर आलंय, हे एक्स, वाय, एक्स, हे तिघ पण कोण आहेत रे? हे 1, हे 2, हे 3. कोण आहेत हे तिघ पण? व्हेरिएबल. कोण आहेत पण? व्हेरिएबल. कळलं? आणि त्या नंबरला, सॉरी त्या लेटरला चिटकून जो नंबर आलाय, आता इथं 3 ला चिटकून काय आलंय रे? एक्स ला चिटकून काय आलंय? 3. इथे एक्स ला चिटकून काय आलंय? 4. काय आलंय? 4. तर जे मल्टिप्लिकेशन मध्ये काय नाही, म्हणजे ह्यांच्यामध्ये काय? मल्टिप्लिकेशन. तर ह्यांना म्हणतात काय म्हणतात ह्यांना? कोफिशियंट. काय म्हणतात? कोफिशियंट. मग सर आता हे राहिलेल्यांचं काय राहिले सांगा? बॉक्स करून राहिलेल्यांना हे 2, हे 3, हे 5, हे 7, हे 9, यांना काय म्हणतात? आता डोक्याला ताण आला. सर तुम्ही ह्यांना काय म्हणतात सांगितलं नाही. ह्या सगळ्यांना म्हणतात कॉन्स्टंट. काय म्हणतात? कॉन्स्टंट. सर हे काय आता लय डोक्यावरून चाललंय. ज्याला हे समजायला अवघड चाललंय, डोक्यावर घेऊ बी नका, कारण हे कुठं येणार नाही. मी फक्त ओळख करून द्यायलोय. चालतंय. आता इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं काळजी करू नका, मी सांगतो. हे लिहून घ्यायची सुद्धा गरज नाही, फक्त ऐकून घ्या. आता इक्वेशन कसं सॉल्व्ह करायचं खूप सोपं आहे. एवढं लिहून घ्या. चला एवढं तरी लिहून घ्या, कमीत कमी एवढं तरी लिहून घ्या. 1 मिनिटात लिहून घ्या. 1 मिनिटात झालं? घ्या लिहून पटकन. पॉज करून लिहून घ्या तुम्ही ऑनलाईन बाळांनो. पहा, तर आता काय समीकरण हे तर कळालं. आता ऐका सॉल्व्ह कसं करायचं. आपल्या समीकरणामध्ये फक्त 2च पॉईंट शिकायचे आणि ते आजच क्लिअर होऊन जातील अशी तर मला 100% अपेक्षा आहे. काय पॉईंट आहे सर? ऐकून घ्या. पहिला पॉईंट, आपल्याला समीकरणाची बेरीज आणि वजाबाकी शिकायची. काय शिकायची? बेरीज आणि वजाबाकी. आणि नंतर समीकरणाचा गुणाकार आणि भागाकार. एकदा डोक्यात क्लिक झालं, एकदा डोक्यात लगेच लई सोपं आहे. कसं सोपं आहे? लई. 1 मिनिटात सॉल्व्ह होतं उत्तर. 1 मिनिटात. फक्त समजून घ्या अगोदर. चालेल? पहा, आता मी इथे एक एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल अगोदर तुम्हाला समजून सांगतो. मी म्हणलं ना दोन्हीकडे आपल्याला काय करायचंय? बॅलन्स मध्ये संतुलित. जसं की ऐका, मी इथं लिहिलं 3 प्लस एक्स इज इक्वल टू 4. ऐकून घ्या. मी इथे एक इक्वेशन लिहिलं. काय? 3 प्लस एक्स इज इक्वल टू 4. तर हे जे इज इक्वल टू आहे, ह्या इज इक्वल टू ला समजा तराजू. काय समजा? तराजू. आणि ही तराजूची इकडची बाजू आणि ही तराजूची पलीकडची बाजू. चालेल. ही त्याला तराजूची अलीकडची बाजू किती आहे? 4. तर तराजूची इकडची बाजू बी आपल्याला सेम आणायची. कशी आणायची? सेम. इक्वल. तर एक्सच्या जागेवर किती ठेवू म्हणजे इकडे बी 4 येतील? 1. बरोबर आहे का नाही? एक्सच्या जागेवर मला किती ठेवावं लागेल? एक्सच्या जागेवर 1. कसं सर? बघा ना, 3 प्लस 1 इज इक्वल टू 4. तर 3 प्लस 1 बी किती झालं? आणि 4 तर ऑलरेडी 4च आहे, म्हणजे इक्वल झालं का? म्हणजे ह्याचा अर्थ एक्स इज इक्वल टू किती आला? 1. एक्सच्या जागेवर 1 ठेवलं ना, एक्स इज इक्वल टू 4 नाही आला. एक्सच्या जागेवर आपण किती ठेवलं? 1. क्लिअर झालं? काही प्रॉब्लेम? अजून एक सांगतो. एक्झाम्पल नंबर 2 पहा. आता मी इथं ठेवलं 8 मायनस वाय इज इक्वल टू 5. सिम्बॉल कोणताही येऊ द्या, तुम्हाला फक्त कळायला पाहिजे. आता इथं आपल्याला काय करायची रे? सबट्रॅक्शन, वजाबाकी. तर मी वायच्या जागेवर काय ठेवू? वायच्या जागेवर शाबास. क्लिअर झालं? आता क्लिअर झालं. तराजूला सेम आणायचंय का नाही?
शेमड्यांनो वायच्या जागेवर काय ठेवावं लागेल मला 3. मग 8 - 3 किती येणार आहे 5. चालेल सर हे तर लय सोपं आहे, काहीच अवघड नाही ह्याच्यामध्ये. हो लय सोपं आहे, पण हे सोप्या लेवलचे इक्वेशन तुम्ही अशा डोक्यामध्ये करू शकता. मग सर थोडं अवघड इक्वेशन आलं आम्ही कसं करायचं? जसं की बघा फॉर एक्झाम्पल नंबर 3. 2 एक्झाम्पल सर्वांना कळाले? डन. हा एक्झाम्पल नंबर 3 बघा. आता एक्झाम्पल नंबर 3 मी इथं आलेलं 524 प्लस m इज इक्वल टू 867. आता m च्या जागेवर किती ठेवायचं म्हणल्यावर कॅल्क्युलेट करावं लागेल ना. डायरेक्ट तोंडी सांगू शकतो का आपण? नाही. एखादा सांगू पण शकेल, पण जनरली काय करावं लागेल कॅल्क्युलेट. मग अशा ठिकाणी तुम्हाला एक लक्षात ठेवायचे आहे, जादू. काय लक्षात ठेवायची? जादू. इक्वेशनची पहिली जादू. काय जादू आहे? ऐका. आता हा जो इज इक्वल टू आहे याला तुम्हाला समजायचं आहे ब्रिज म्हणजे पूल. काय समजायचे? ब्रिज. चालेल. ब्रिजच्या इकडं आहे एक अलग दुनिया आणि ब्रिजच्या पलीकडे आहे एक अलग दुनिया. पण रूल असा आहे, तुम्ही जर एका दुनियामधून दुसऱ्या दुनियामध्ये जायला तर तुमचा जेंडर चेंज होणार. म्हणजे जर एका दुनियामध्ये एखादा व्यक्ती माणूस असेल, व्यक्ती पुरुष असेल, तर दुसऱ्या दुनियामध्ये गेल्यावर तो कोण होणार आहे? स्त्री. कोणाला जायचं दुसऱ्या दुनियात? कोणाला नाही जायचं. स्त्री होण्याची इच्छा नाही. स्त्रियांना तुम्हाला जायचं का? नाही. पण नंबर काय पुरुष स्त्री असतात का? नाही. मग नंबर काय असतात सर? नंबर पॉझिटिव्ह निगेटिव्ह असतात. हे तर माहिती असेल ना, धन आणि ऋण असतात. शिकवलं होतं ना मी, नंबर कसे असतात? धन ऋण. मग मला एक गोष्ट सांगा, हा 867 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? हात वर कर. पॉझिटिव्ह आहे. चालतंय, ठीक आहे, पॉझिटिव्ह आहे. हा 524 पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह आहे. कसं ओळखलं? ह्याच्या इकडच्या साईडला. कोणत्या? इकडच्या. इकडची कोणती साईड? डावी. डाव्या साईडला काय नाही म्हणजे काय? प्लस आहे. ह्याच्या डाव्या साईडला काय नाही म्हणजे काय? प्लस. म्हणजे त्यांचं जेंडर प्लस आहे. नंबरचं जेंडर माणसांचं नाही. मग आता काय करायचंय तुम्हाला? जेव्हा आपल्याला याच्यामध्ये कशाची व्हॅल्यू काढायची आहे? 524 ची व्हॅल्यू 524च आहे. नंबरची व्हॅल्यू असते का? तीच असते नंबरची व्हॅल्यू. मी म्हणलं 7 ची व्हॅल्यू काय? 7. 8 ची व्हॅल्यू काय? 8. 867 ची व्हॅल्यू काय? 867. मग कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला इथं? m ची. कारण m हा नंबर नाही, m हा लेटर आहे. आणि आपल्याला इक्वेशन मध्ये नंबरची व्हॅल्यू नाही काढायची. कशाची व्हॅल्यू काढायची आहे? लेटर्सची. इथं बघा ना, आपण x ची व्हॅल्यू काढली, इथं आपण y ची व्हॅल्यू काढली, तशी इथं m ची व्हॅल्यू काढायची आहे. मग काय करा? m ला एका साईडला ठेवा. ठेवलं का? हा. इज इक्वल टू, हे पोर्टल आहे, पोर्टल. ब्रिज आहे, ब्रिज. इज इक्वल टूच्या पुढचं जसं तसं लिहा. काय? 867. दशाल तसं लिहिलं. काय चेंज केलंय का? नाही. आता हे 524 आहे. 524 ला तुम्हाला दुसऱ्या दुनियेत पाठवायचं. काय करायचंय? पाठवायचं. मग हे जे प्लस मध्ये ते दुसऱ्या दुनियामध्ये जाऊन होतात मायनस. झालं जेंडर चेंज? क्लिअर झालं? हा. मग आता ह्यांची तुम्हाला मायनस करायची, म्हणजे m ची व्हॅल्यू येईल. सांगा बरं ह्यांची मायनस काय? कोण सांगतंय? 343. बर, आता लेकरांचं ऐकून मी उत्तर लिहिलं. 343. m ची व्हॅल्यू कळाली. काय अवघड आहे? कोणाकोणाला इक्वेशनची बेरीज आणि वजाबाकी संपली. इक्वेशनची बेरीज आणि वजाबाकी संपली. काही अवघड सॉल्व्ह करायला देऊ? एवढं लिहून घ्या पॉज करून. चला मग अशा प्रकारे आता मी बरं, चला गेम खेळायचा का? 1 2 3 अजून सॉल्व्ह करून देऊ. 3 मला वाटतं वेगवेगळ्या प्रकारचे मी सॉल्व्ह करून देतो, मग गेम खेळू. चला. पहा, 3 वेगवेगळ्या प्रकारचे सॉल्व्ह करतो. एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 3. पहा, पहिलं
तुम्ही लिहू नका, समजून घ्या पहिले. ऐका, मला सगळ्यात अगोदर सांगा, सर्वांना इथं धन आणि ऋण संख्यांची बेरीज वजाबाकी येते का? प्लस मायनसची ऍडिशन सबट्रॅक्शन येते का? कोणाकोणाला येते हात वर करा. प्लस मायनस ऍडिशन सबट्रॅक्शन आपल्या ह्याच्यावर झालेली आहे ऑलरेडी. कशामध्ये झालेली आहे? बेसिक मॅथ मध्ये. बरोबर आहे का? तर सर्वांना यायला पाहिजे. ज्याला येणार नाही त्याला हे पण येणार नाही, ऑलरेडी सांगालो. म्हणून ऑनलाईन लेकरांना खूप वेळा सांगितलंय, डायरेक्ट ह्या लेक्चर मध्ये येऊन बसू नका. अगोदर पाठीमागचे लेक्चर करा, सगळे लेक्चर एक 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 करून घ्या, मग हे लेक्चर सोपं जाईल पाहायला. करू पहिलं सॉल्व. पहा पहिले ह्याच्यामध्ये काय करायचंय, पहिले तर वाचू. -4 + p = 5. तर 4 ला इकडं काय लागलंय? मायनस. 5 ला काय लागलंय? प्लस. काय नाही म्हणजे प्लस. काय नाही म्हणजे प्लस. मग आता जेव्हा हे जे ब्रिज आहे, कशाचा ब्रिज आहे माहिती आहे? दुसऱ्या दुनियाचा. दुसरी दुनिया में आपका स्वागत है, असं दुसरी दुनिया माहिती. तर दुसऱ्या दुनियामध्ये -4 आता जाणार आहे. पॅकिंग चालू केली त्यांनी, कपडे भरलेत त्यांनी, अंडरपॅन्ट टाकलेत त्यांनी, जेणेकरून पुढे जाऊन तिथं आंघोळ केल्यानंतर प्रॉब्लेम येऊन. ठीक आहे, मग -4 जायला आहे. मग तुम्हाला -4 ला जाण्यासाठी पी नावाच्या गाडीला एका साईडला ठेवावं लागेल. बरोबर आहे. = पुढे काय आहे? 5. जशाला तसं लिहायचं. आणि -4 जेव्हा दुसऱ्या दुनियात गेला, म्हणजे इकडून इथं येऊन बसला, तेव्हा मायनसचं काय झालं? +4. मग p = काय झालं? 9. कारण 4 + 5 किती? शाबास. कोणाकोणाला क्लिअर झालं? एकदम टकाटक. काही प्रॉब्लेम? पुढचं सांगू? हा लक्ष द्या. अंबाबाई लिहू नको ग माय, लक्ष दे इकडे. पुढचं बघा. आता ऐका. 5 - x = 4. तुम्ही म्हणाल सर इथं तर ह्या x लाच मायनस लागलाय, आता काय करू? काही नाही, त्या x चं मायनस जसाल तसं x सोबत ठेवायचं. -x ठेवलं, इजिकॉलच्या पुढे काय आहे? 4. 5 इकडे कशामध्ये? प्लस मध्ये का मायनस मध्ये? तिकडे गेल्यावर कसं जाईल? -5. शब्बास, गुड. -x जसाल तसं = +4 - 5. काय उत्तर येत आहे? हात वर करून कोण सांगताय? -1. कारण ह्या दोघांची तर होणार आहे वजाबाकी, पण मोठी संख्या 5 असल्यामुळे उत्तराला काय लागणार आहे? मायनस. काय लागणार आहे? मायनस. आणि ऐका, दोन्ही साईडला जर मायनस आले, दोन्ही साईडला जर मायनस आले, तर मनाने त्यांना काय करून टाकायचं? प्लस. तर x = किती आलं? 1. क्लिअर झालं? चला पुढं. -30 - y = 12. मी तुम्हाला सांगितलंय, -y ला जसाल तसं ठेवून द्या, च्या पुढच्या जसाल तसं लिहा. हे इकडे मायनस मध्ये, तिकडे काय जाईल? +30. शाबाश, गुड. -y = 12 + 30 किती येईल? शाबाश, 42. आता मला एक गोष्ट सांगा, -y = 42 हे जरा पांचट नाही का वाटायला? तुम्ही कधी एबीसीडीच्या लेटरला मायनस बघितलंय का? a - a, b - b, a - a, हे दोघं चुलत भाऊ बहिणी. असं कधी बघितलंय का आपण? नाही. लेटरला मायनस कधीच लागत नाही. मग सर इथं तर आपण लावलंय, मग एक काम करणं, लेटरच्या काढून नंबरला लावून. कळलं? लेटरला जर मायनस असेल तर बिंदास काढायचं, कसा लावायचं? नंबरला. तर y = काय आलं? -42. क्लिअर झालं? लास्टचं मुद्दामून वेगवेगळ्या प्रकारचे घेतलेत, सगळे डिफरंट टाईपचे. कळालं का नाही? पुढचं बघा. -80 - x = -20. असू द्या, भिवू नका. तुम्ही डोकं तुमचं जाग्यावर ठेवा, तुमच्या डोक्याला पळू देऊ नका. जसं आता आपल्या पेनला पाय फुटले होते, डोक्याला पाय फुटू देऊ नका. ऐका, -1 जशाला तसं, = पुढचं -20 पण जशाला तसं. -80 कशामध्ये? कशामध्ये? -80 मायनस मध्ये. सर काय विचारायला? 80 कशामध्ये? मायनस मध्ये. इकडे गेल्यावर कसं जाईल? +80. -1 जशाला तसं. -20 + 80. मायनस प्लस काय होतंय? मायनस म्हणजे सबट्रॅक्शन होतंय. मग 80 मधून 20 गेले,
60 राहिले. एका दशांशला इथं मायनस देत बसेल. गद्या देऊ नको, कारण 20 छोट आहे, 80 मोठं आहे, म्हणून 80चा सिम्बॉल राहू दे प्लस. क्लिअर झालं? क्लिअर झालं. आणि ह्याचं मायनस काढून कोणाला द्यायचं? 60 ला. क्लिअर झालं का? क्लिअर झालं का? सोडवायला देऊ का? लिहून घ्यायचं का? लिहून घ्या की. हा, देऊ? गेम खेळणार? तयार आहे सगळे? ओके, बघू मग आता कोण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करतंय. घाई गडबड करू नका, आरामात करा. विनर तोच आहे ज्याचे सगळे बरोबर येतील. अगोदर बरोबर येतील असं काही नाही, सगळे बरोबर आले पाहिजे. चालेल? लिख रहा हूं ना क्वेश्चन, रुको ना, मैं लिखता हूं ना. 5 एक्झाम्पल देतो. घ्या पहिलं. चला 4च घ्या, करा सॉल्व. अजून देऊ इकडे 4? देऊ का? करणार सगळे? ऑनलाईन बाळांनो तुम्ही पण पॉज करून ट्राय करा प्रामाणिकपणे. चल सोडव, 7 सोडव. 7 सोडवी पहिले. बघू सगळे लक्ष द्या. एक्सप्लेन कर व्यवस्थित. दिसते का? आधी ऑन करते पेन लागतात. माइक जवळ घे. ये -37 है. ये n इक्वल 30. अब इसको अलग दुनिया में ले जाने का ना, माइनस प्लस हो जाए, प्लस 37. 30 प्लस 37 67. n की वैल्यू क्या है? इज इक्वल टू 67. शाबाश. इनको एक्सप्लेन कर. ऐसे ऐसे किया मैंने. n की वैल्यू 67 आई. -30 n इज इक्वल टू 30. -37 दूसरी दुनिया में गया तो प्लस 37. 30 प्लस 37 इज 67. शाबाश. दूसरा सॉल्व कर. तो p इज इक्वल टू -40. -30 दूसरी दुनिया में जाने के बाद प्लस 30. शाबाश. प्लस ये नंबर प्लस नंबर छोटा है बड़ा नेगेटिव है, तो p इज इक्वल टू 40 प्लस 30 70. अरे गलत कर रहा है. माइनस प्लस सब्ट्रैक्शन होती है. माइनस प्लस की क्या होती है? सब्ट्रैक्शन. हाँ, तो 40 -30 करना पड़ेगा ना. नहीं समझ में आ रहा है? ठीक है, तुझे जैसा लिखना है वैसे लिख, बाद में मैं एक्सप्लेन कर दूंगा. -70. ठीक है, तुझे -70 लगता है. ओके, अगले दो कौन सॉल्व करेगा? पूरे दो चल रहे हैं. ये मैं कर, तुला गरज नाही. चल कर सॉल्व. चला पटकन टाइम पास नका करू. माझ्याकडे नाही, माझ्याकडे पेन. बस कर सॉल्व. माइनस प्लस माइनस
आधी 50 जसं तसं लिहिले मायनस प्लस मायनस 2 बरोबर इकडं एक्स एक्स बरोबर 50 मधून 2 गेले 48 मायनस पी बरोबर मायनस इकडे जाऊन प्लस झाले मायनस 20 प्लस 80 पी मायनस पी बरोबर 100 नाही 60 मग पी ला लेटरला मायनस लागत नसते म्हणून नंबरला मायनस दिलं. चला पुढचे दोन कोण करणार? चला आले. माईक 18ला मायनस आहे इथे 34ला प्लस आहे आधी एक्स तशाला तसं यायचं इक्वल टू इक्वल टू च्या इकडे प्लस होते मायनस प्लस होते प्लस 18 वाय इक्वल टू 52 लागत आहे लेटरला मायनसचं चिन्ह नसते म्हणून ते काढून नंबरला यायचं 24 तशाला तसे इकडं मायनस 70 आहेत तिकडं प्लस 70 70 आणि 24 94 मोठ्या संख्येचे कर दोन राहिले तूच कर. तशाला तसं ठेवायचं प्लस 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 होत आहे 100 दोन्ही संख्येचे घ्यायचं पी पी इक्वल टू प्लस 100 बी तशा प्लस बी तशाला तसल्याचं इक्वल टू मायनस 124 तशाला तसल्याचं मायनस 27 इकडे जाऊ इक्वल टू च्या पुढे जाऊ प्लस 27 म्हणतो मायनस प्लस मायनस होते 24 97 येते मोठ्या संख्येत चिन्ह मायनस 97 बस चला लक्ष द्या सगळेजण लक्ष द्या. आर्यननी जे पण सॉल्व्ह केले आहे ते सगळे बरोबर आहे. महकचे एक चुकले आणि 7चं देखील एक चुकलंय. आता कोणतं चुकलंय ते मी तुम्हाला सांगणार आहे काळजी करू नका आणि बाकीचे मी डबल एकदा सगळे तुम्हाला सॉल्व्ह करून देणार आहे त्याची पण काळजी करू नका. चालतंय? ओके देऊ मग सॉल्व्ह करून. तयार आहे सगळे? पहा एक एक एक्झाम्पल पहा. आता 7चं कोणतं चुकलं महकचं कोणतं चुकलं आणि आर्यनचे कोणते बरोबर आले सगळेजण लक्ष देणार आहेत. अगोदर हे ह्यांनी केलेली दुसऱ्या दुनियातली गोष्ट अगोदर रफ करून टाकतो. पहा पहा सगळ्यात अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये -37 प्लस n इज इक्वल टू 30 आहे. तर आपल्याला n एका साईडला घ्यायचे इज इक्वल टूच्या पुढे 30 जसाला तसं तुम्ही म्हणा सर इथं प्लस n का नाही घेतलं कारण प्लस सिम्बॉल घेतला तरी चालतो आणि नाही घेतला तरी चालतो. माहिती ना सर्वांना? ओके इकडे -37 आहे इकडे जाऊन काय होणार आहे +37 शब्बास. मग n इज इक्वल टू 30 + 37 67 हे 7चं बरोबर आलतं का? एस बरोबर आलतं. आता साधने इथं काय चूक केली ऐकून घ्या. साधने इथं काय चूक केली ऐकून घ्या. ऑनलाईन लेकरांना तुम्ही पण लक्ष द्या बाकी सगळे इकडे लक्ष द्या. पी जसाला तसं -40 जसाला तसं -30 इकडे जाऊन काय होणार आहे +30 पी इज इक्वल टू. आता एक जर मायनस आहे एक जर प्लस आहे तर त्यांची सबट्रॅक्शन होत असते ऍडिशन नाही. एकदा
एकदा सगळेजण आपलं प्लस मायनसचं लेक्चर बघूनच या. खूप दिवसाचा गॅप पडला त्या प्लस मायनसच्या लेक्चर मध्ये म्हणून विसरून गेलात. असं विसरून चालणार नाही. नवोदयमध्ये शेवटला सगळं डोक्यात ठेवून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. काळजी करू नका, अजून आपल्याला खूप प्रॅक्टिस करायची, वेळ खूप आहे अजून, पण एकदा बघून या. चालतंय सगळेजण. हॉस्टेलवाले मी तुम्हाला कॉम्प्युटरवर दाखवतो एकदा प्लस मायनसचं लेक्चर सगळं. हा, आता इकडे लक्ष द्या. हे मायनस प्लस काय होतंय, मायनस म्हणजे दोघांची होते सबट्रॅक्शन. 40 - 30 किती, 10. मोठी संख्या कोणती, 40 का 30? 40 मोठे का 30 मोठे? 40 ला काय लागले, मायनस. 10 ला काय द्यायचं, P = -10. समजलं? 7 कुठं चुकलं होतं तुझं? चला चुकू द्या. त्यामुळे मी 7 ला एकदा सांगितलं, 7 तो चुकायला पण 7 म्हणला सर माझं बरोबर आहे. चला, तुम्हाला पण तुमची चूक लक्षात आली पाहिजे. चुकणं हा गुन्हा नाहीये. चुकणं हा गुन्हा आहे का, नाही. मिस्टेक मधूनच माणूस शिकतो. आपल्याला तुम्हाला माहितीये, जुने लोक म्हणतात जे चुकतात ते शिकतात. चूक ही यशाची पहिली पायरी आहे. त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत. तुम्ही चुका, पण ती चुकीला तसंच कंटिन्यू करायचं नाही. त्या चुकीमधून स्वतःला काय करायचंय, इम्प्रूव्ह. ती चूक लक्षात आली पाहिजे पुढच्या वेळेस. नाहीतर आज जी चूक झाली ती चूक उद्या करायला, ती चूक परवा करायला, ती चूक पुन्हा करायला. बरोबर आहे का नाही? त्यामुळे चुकीतून शिका, चूक परत करू नका. एक्झाम्पल नंबर 3. आता बघा, मला सांगा, अरे एक्स तर ऑलरेडी एका साईडला आहे का? कोणाला इकडे तिकडे टाकायची गरजच नाही. आहे का गरज? नाही. एक्स ऑलरेडी एका साईडला का नाही? हो. मग -50 + 2, एक मायनस आहे एक प्लस आहे, काय होतंय, म्हणजे वजाबाकी होती, सबट्रॅक्शन होती. हा, मग 50 म्हणून 2 गेले, किती राहिले, 48. पण मोठी संख्या 50 आहे म्हणून -48 = x. आता तुम्ही म्हणा सर उलट आलंय. अरे उलट असू दे, पण x ची व्हॅल्यू तर -48 झाली ना. असं लिकाय तसं लिकाय, असा घास काय मागून खाय, जायलाय कुठं, बरोबर आहे. चला, मग हे पण कळालं. आता एक्झाम्पल नंबर 4. हे मेहकने आमचं थोडं काय केलंय, रफ केलंय ह्याला लिहिता लिहिता. मी डबल एकदा लिहितो. असंच होतं का सांगा, -80 बोला, -p = मायनस, असंच होतं ना. चला पहा, इकडे पहा. आता खूप सोपं आहे, खूप सोपं. इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, सगळेजण. -p जसाला तसं, -20 जसाला तसं, -80 इकडे जाऊन काय होणार, +80. -p जसाला तसं, एक मायनस आहे एक प्लस आहे, एक मायनस आहे एक प्लस आहे, मायनस प्लस काय होतंय, सबट्रॅक्शन. काय होतंय, हा. मग 80 मधून 20 गेले, किती राहिले, 60. मायनस देऊ का, नाही. ह्याच्यामुळे द्यायचं नाही, ह्याच्यामुळे द्यायचं नाही. मोठी संख्या 80 मायनस द्यायची गरज नाही, पण पी ला लेटरला मायनस नसेल त्याचं पुसून इथं देऊ शकतात. कळालं, काही प्रॉब्लेम. आणि आर्यनने हे सगळे सॉल्व्ह केलेले आहेत छानपैकी, म्हणून हे मी आशुतराव देतो. हे सगळ्यांना कळाले, काय अवघड कोणाला नाही. आता आजच्या लेक्चर मध्ये ऑलरेडी 33 मिनिटाचं लेक्चर झालंय. मला लेक्चर मोठं नाही बनवायचं. जर आता ह्याच्यामध्ये आपण गुणाकार भागाकार शिकायला गेलो तर ते लेक्चर कमीत कमी 50 ते 60 मिनिटाचं होईल, 1 तासाचं. आणि आपले ऑनलाईन लेकर 1 तासाचं लेक्चर बघता बघताच ते काय करतात, 20 मिनिटाच्या लेक्चर नंतर गेम खेळायला सुरू करतात मोबाईल मध्ये. मला चांगलं कळालंय. त्याच्यामुळे मी छोटे छोटे लेक्चर बनवायचा प्रयत्न करायला. काळजी करू नका, हे तर आपण उद्या अजून दुसरं लेक्चर बघू. पण आता होमवर्क साठी एक्झाम्पल द्या, चालेल? शाबास. कळालं, आज मजा आली. ओके, रफ करू याला. वर्क.
असे 14 एक्झाम्पल आहेत. सर्वांनी सॉल्व्ह करायचे प्रामाणिकपणे ऑनलाईन लेकरांनी पण. तर बाळांनो, होमवर्क मिळालेला आहे. आजचं समीकरण इक्वेशनची प्लस मायनस ऍडिशन सबट्रॅक्शन झालेले आहे. आजचं लेक्चर इथंच थांबू. काळजी घ्या, छान प्रकारे अभ्यास करा, कंटिन्यू लेक्चर पाहत राहा, नुसतं पाहू नका, शांत ठिकाणी जाऊन नोट्स बनवा, नंतर त्याचं रिवाइज करा. एक्झाम्पल मध्ये पुस्तकामध्ये जे पण एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल सॉल्व्ह करा, प्रॉब्लेम असेल तर विचारा. अशा प्रकारे अभ्यास करत राहा. नवोदयची एक्झाम जवळच आलेली आहे असं समजून चला. आपल्याला दिवसेंदिवस परफेक्ट बनायचे, दिवसेंदिवस गध नाही बनायचं. त्यामुळे अभ्यास करा. थांबूया इथं. काळजी घ्या. धन्यवाद.